पक्षात गद्दारी केली म्हणून लोकसभेला उमेदवारांना पराभूत व्हावे लागले। पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत चुन के मारूंगा असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी लोणे काळभोर येथे बोलताना दिला। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेचा लोणी काळभोर येथील काळभोर लॉन्स येथे शनिवारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी वरील इशारा दिला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। अजित पवार पुढे म्हणाले, मागील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही केवळ आमच्याच पक्षातील लोकांनी, विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड केल्याने पक्षाला पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। मात्र आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही असा खणखणीत इशारा अजितदादांनी दिला। अजित पवार पुढे म्हणाले, पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठी आहे। पक्षाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांना मदत केल्यानं पक्षाच्या जीवावर मोठे झालेल्यांची संख्या मोठी आहे। मात्र आपापसातील मतभेदामुळे मागील लोकसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षाच्या स्टेजवर मिरवतानाच आपापल्या पद्धतीनं गडबड केल्याने पक्षाचे जिल्ह्यात केवळ 3 आमदार व 1 खासदार निवडून येऊ शकला। पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही हे वास्तव आहे। यामुळे आगामी दोन्ही निवडणुकीत पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे असा सज्जड दमच पवार यांनी यावेळी दिला। अजित पवार पुढे म्हणाले, मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात 2.5 हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना महिन्याला 500 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। शेतीमालाचा हमीभाव वाढवून देण्याऐवजी 500 रुपये देण्याचे जाहीर करणे ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे व छगन भुजबळ यांनी मोदी सरकारचं वाभाडं काढलं, तर विलास लांडे, अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले। खरं तर या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेमागे उद्देश काय? असं काय झालं 4 वर्ष 7 महिन्यात की पुन्हा या देशातली जनता बदल मागते? मी नेहमी टीव्हीवर पाहायचो, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम, तेलंगणा या राज्याच्या निवडणुकीच्या अगोदर केंद्र सरकारची एक जाहिरात यायची। ती जाहिरात आपण पण पाहिलेली आहे। कदाचित आज ती तुम्हाला आठवत नसेल, मलाही ती पूर्ण आठवत नाही, पण शेवटच्या 2 ओळी मला त्या जाहिरातीच्या आठवतात। देश बदल रहा है अशी काहीतरी ती जाहिरात होती। राफेलमध्ये 1000 कोटी रुपयांनी किंमत वाढली का या प्रश्नाचं नरेंद्र मोदी उत्तर देऊ शकत नाही। प्रसार माध्यम ताब्यात घेण्याचं काम गेल्या 3.5-4 वर्षात, 5 वर्षात एवढ्या प्रभावीपणाने केले की कुठलंही चॅनेल लावलं तर त्यातल्या जवळपास 60 ते 70% चॅनेल हे केंद्र सरकार कसं योग्य आहे आणि बरोबर आहे हे सांगण्यातच आपला वेळ खर्च करताना दिसतात। 4.5 वर्षापूर्वी या राज्यात सुद्धा काही फसवणूक करणाऱ्यांनी सत्ता हस्तगत केली। सामान्य जनतेला भुलवलं, तुमच्या खात्यामध्ये 15 कोटी रुपये भरतो अशी खोटी स्वप्न दाखवली। प्रतीक जरा समोर उभा राहा ना।
आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र अनेक चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू केल्या आणि त्याचा त्रास सामान्य जनतेला झाला. अगदी जुमलेबाजीचं ताजं उदाहरण हा कालचा अर्थसंकल्प आहे. गेली 5 वर्ष सामान्य जनतेला महागाईने होरपळून काढलं आणि आता निवडणुकीच्या तोंबल्यावर जुमलेबाजी म्हणून अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना परत एक फसवं स्वप्न दाखवण्याची तयारी. सरकार उलटवून टाकण्यासाठी प्रचंड झालेली महागाई ही दूर करायची असेल तर सरकार बदललं पाहिजे हे सांगण्यासाठी बेरोजगारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकऱ्या मिळत नाही. आज आमचा तरुण सैरावरा इकडे तिकडे धावतोय पळतोय मोठ्या विवंचनेमध्ये आहे. त्याला पुन्हा सावरण्यासाठी हे निर्धार परिवर्तनाची यात्रा प्रांताध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी सुरू केलेली आहे. आज आपण त्या परिसरामध्ये सभा घेतोय. मित्रांनो, आदरणीय पवार साहेबांच्या सारखा नेता आपल्याला सगळ्यांना मिळाल्यापासून आपण सगळेजण पाहतोय. अतिशय मनापासून साहेबांनी पुणे जिल्ह्याचा, पुणे शहराचा आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना उभं केलं. इथं कितीतरी कार्यकर्ते बसलेले प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे पवार साहेबांच्या निर्णयाचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा त्या प्रत्येकाला झालेला, इथल्या प्रत्येक व्यक्तीला झालेला. गेल्या काही वर्षात सरकार त्यांचं असताना तुमच्या माझ्या देशाला कंगाल करण्याचं काम केलं, कर्जबाजारी करण्याचं काम केलं. 82 लाख कोटी रुपयाचं कर्जाचा डोंगर आपल्या देशाच्या सरकारवर आणि राज्य सरकारवर 4.5 लाख कोटी रुपयाचा डोंगर आहे. मी महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे फिरत असताना सांगतो चांद्यापासून बांद्यापर्यंत की यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तेव्हापासून 2014ला मी अर्थमंत्रीपद सोडेपर्यंत 54 वर्षात कर्ज झालं 2,50,000 कोटी. आणि मित्रांनो, ह्या 4.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, सुधीर मुनगंटीवार या सगळ्यांनी कर्ज केलं 2 लाख कोटी. निवडणुकीपर्यंत होईल ते 2.5 लाख. म्हणजे आमचं 54 वर्षात 2.5 लाख कोटी. अनेक मुख्यमंत्री, अनेक अर्थमंत्री झाले आणि यांचं फक्त 5 वर्षामध्ये 2.5 लाख कोटी, 5 लाख कोटीचा डोंगर कर्जाचा तुमच्या माझ्या डोक्यावर असेल.